राम भावानो, स्वागत आहे तुमचं आपला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पब्लिक आज तुमचा भाऊ चाललेला आहे कळसू बायला. बघू शकता आता सध्या मी एकटाच आहे, बाकी टीम आपली गावात आहे. आता अंधार बिंधार पडलाय बस, टोटल सगळा अंधार आहे. पण तुमचा भाऊ एकटा चाललाय. कुठं जायचे का? कारण तुमच्यासाठी फक्त उद्या तुम्हाला ना सकाळी अशी एक भारी गोष्ट दाखवणार ना, या गोष्टीसाठी मी लय दिवसापासून वाट पाहत होतो. खास तो दिवस उद्या येणार आहे. तर चला गाडी बिडीत काय माझी होती काय होती ते पाहू. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकर आपल्या मित्रमंडळींसोबत. फायनल गाईज आता आपण येऊन पोहोचलेलो आहे. कुठे आले? कळसुबाईच्या पायथ्याशी. हा, आता इथे येऊन पोहोचलोय. आपल्याला वाजले आता इथं 11 वाजले. तिथं आता आपण चढाय चालू करणार वरती. इकडे आपली गाडींचे लावलेली सगळे पोरं इकडे. आता सध्या कॅमेरा क्लॅरिटी थोडी कमी दिसत असं, पण काही विषय नाही. आता अंधार पडलाय म्हणून पब्लिक आता निघलो तर सही, पण आपण आता इथे येऊन पोहोचलेलो आहे. इथून रस्ता आहे का वरच्या साईडने रस्ता आहे ते काय माहित नाही, पण आपल्याला जायचं आहे इकडं वरती. आता पर्याय मार्ग आम्ही सापड राहिलो काय नाही. इकडे सगळे आपण चालवलं सध्या. इकडं गुगल मॅप पण पाहिजे काम चालू आहे. प्रत्येक जण प्रत्येकाचा काहीतरी विषय चालू आहे. हो आता रस्त्याचा कसा विषय, असं काही रस्ता आहे आपल्याला. रस्ता कोणालाच माहिती नाही. जो माणूस आहे ज्या रस्ता ज्याला माहिती आहे ना, तो सुद्धा आता बाबाला म्हणे करून राहिला नेमकी. तेव्हा कुठं दरी का घेऊन आला मोकर पाणी येत. पण त्याला आपल्याला पाहिजे लाईटच्या मध्ये इकडे जायचं वरती. सापडी त्या रस्त्याने जाऊ आता. अंधारात जास्त करून बरेचसे लोक रस्ता भटकतात. तुमचा भाऊ तर पहिल्यांदा आलेला आहे इकडे. पाहू काय 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 नो सगळ्यांची गडबड चालू आहे. बघू रस्ता सापडतो का नाही काय होते. चला चलत राहा. या बाई रे भात काढले वर का नाही रस्ता पा कामान पाय कामान गायडन्स हे वर राहिले. रोड तो तिकडून गेला का तिथून वर आता निम्मा रस्ता आपण पुढे आलो. तो हा रस्ता चुकीचा आहे. आपल्याला जिरून पाणी पडतंय का तिथून जायचंय आपल्याला. हो आता काय पुढे जाऊ परफेक्ट नाही. त्याला काय आता रातभर येते येणं, त्याच्यामुळे आपण लवकर निघलोय. 12लाच निघलोय. म्हणत्या 3 तास वर चढायला लागते. पाहू कसा विषय. रस्ता का बांधा नाही हा आपल्याला. आपण परत पूर्ण बांध फिरून इकडे चालवलंय. हा फायनल गाईज आपण आता इथूनच पुढे आलेलो आहे. हे असं काय बंधारा लागलेला आहे. त्या साईडने बरंच खोल वाटत आहे. इकडे पाणी थोडं कमी. एक एक जण करून आता प्रत्येक जण फायनली हा ये चप्पल घातलेलं मी सँडल घातले. मला काय नाही वाटत. सगळ्यांच्या बोटा भिजले इथल्या इथं. सुरुवात बघते आपण इथून केलेली आहे. इथल्या इथंची. चला आता पहिला मार्ग तर आपला कम्प्लीट झाला. त्याच्यानंतर आहे पाऊल वाटाने आपण पुढे जाणार आहे. पब्लिक आता आपण डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे. हा सगळ्या प्रकार डोंगर आहे सगळे जण सोडून जायगा डायरेक्ट खळा आहे भाऊ. पाहिला तू सगळे चढ राहिले. फायनली आता आपण निम्म्या रस्त्यात चढलोय. म्हणजे 100-200 किलोमीटर नाही मीटर आलोय फक्त. हे ती मंत्र दानेश पाठी दमले नेमे नंबर आपले डायरेक्ट सगळे दमलेले. गाम फुटला डायरेक्ट जर्की मध्ये काढून ठेवलं. नेमे नंबर कुठे राहू आपले माग आहे का? 2 जण माग आहे. आता इथून खरी आपल्या ट्रेकला सुरुवात होणार. आता घ्या बरं बॅगा. माता कळसू काय निसर्गरम्य देवस्थान. चला आता वरती. आता टपरे चढा सुरुवात. बाबू टपरे चढा खाली हो जागेवर चढा या डायरेक्ट. आता खाली इकडे पूर्ण गाव आहे. गाव चढू आपण आलेलो ह्या लाईटीच्या 3रा का 4था पोल ह्या लाईटीचा. इकडे खाली कामानी पासून इकडे खाली कामानी तिथून चढत आपण वरती आलोय. इथं पब्लिक सगळी पब्लिक आता 2रा स्टॉप घेतलेला आहे. सगळी धोका आहे बा. तिथून मेल नाही मी टावर गेला नाही इकडे वरती. हा रस्ता जायला आपल्याला. इकडे आलं पण काय घाण पाहायला भेटणार हो. पुढे जा आपल्याला ही घाण पाहायला भेटणार अशी काही. सगळी टीम जमलेली. तर आता निघायचंय परत आपल्याला पुढं. अशा काय प्रकारे खळा आहे हे बाई. अशा काय ना डायरेक्ट हे पावसाने जे असे नळ्या पडल्या ना त्यांनी चढायला लागले. बाबू हे बघा डायरेक्ट जागे होईल. हे बॅटरी चमकाव रे इकडं पुढं वरती. आता हे सध्या खळा आहे ना अंधार तुम्हाला एवढा खास दिसत नाही. सकाळी उतरताना इथून तुम्हाला दाखवतो कसं जागेवर उतरा. कोण रस्ता काय
खलास पाण्यामुळं जसं दिसन तसं हे सारखं पाणी चालू राहतं. आता आमचं नशीब आहे का आम्ही आलो आणि पाऊस बंद आहे. वर आले का निम्या रस्त्यामध्ये अशा रेस्टॉरंट बेस्ट खाण्यापिण्याच्या गोष्टी हवे टेंट बेंट ना मग थांबणार नाही इथं कारण आपल्याला अवघी वरती जायचंय. सूचना आहे. पब्लिक शिडी लागली एक नंबरची. त्याच्यानंतर आता आपण अशा डोंगरल्या पायऱ्या लागले चढायला वरती. इकडून वरून असं काही व्ह्यू दिसतोय. बरोबर आता आहे ना गेम झाला शेवळलेला पण आहे बरं थोडं थोडं खालच्यापेक्षा इकडे पाणी आहे. जागेवरती चढाय जागेवर शिड्या आता जागेवर डायरेक्ट 90 डिग्री वर डायरेक्ट बाबू डायरेक्ट 90 डिग्री. आपलं पब्लिक महाग चढते एवढं दाबा चढते ना 90 नाही पण थोड्याफार आहे बा 80 डिग्री असते ना पूर्ण 90 डिग्री नाही पण 80 डिग्री असते बाबू. हा लटकन मी डायरेक्ट उलटा हे बघ कसं पब्लिक आता आपण आहे ना निम्म्या रस्त्यात च्यावर आलोय बराच फार निम्मा गेम झालेला आहे आमचा. गेम आहे चांगलं भारी वाटतंय रे वातावरण एकदम क्वालिटी हवा बी एकदम भारी लागू राहिली सध्याला. आता इथून मी तुम्हाला सकाळी व्ह्यू दाखवलो कसा दिसतो. आता सध्या नाईटला असं काही व्ह्यू आहे सकाळी अजून खतरनाक व्ह्यू दिसन. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट आता वरती जाऊन भेटू आणि डायरेक्ट तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे रील काढा तुम्ही. आता वाजलेले 4:30. आम्ही थोड्या वेळ थांबलो होतो कारण आता पाऊस आला होता थोडाफार. आता परत पाऊस उघडला धुकं बिकं उघडले थोडं आहे धुकं पण आता असा विषय चढायल्यावर धुकं एवढं आहे का फार पाहता येत नाही पुढं काही नाही. हे पण पुढचं काही दिसत नाही अवघड आहे. पब्लिक सगळे धोका दे हे सगळं धोका आहे बा. फायनली पब्लिक 4:30 वाजता आपण आलेलो वरती थोडा ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता आपण डायरेक्ट आलेलो मंदिरात दर्शनासाठी. हे देवीचं दर्शन ते घेतलंय सगळे आता आतमध्येच उभे कारण ना बाहेर जरा जास्त थंडी वाजत राहिली तर सगळे आतमध्ये देवीचं दर्शन ते घेतलंय. पब्लिक आता बा कसं फर्स्ट रेस्ट मंदिर तिकडे सगळं साईडला धोकच आहे. कृष्णाच्या तिकडे आहे आपले सगळे पूर्ण धोकच आहे डायरेक्ट. अरे कार बेरू वापर फायनली आता आपल्याकडे मंदिर पब्लिक पूर्ण इकडे आता धोकच आलेलं आहे. सूर्य पाहायला भेटणार आहे पण आता पाहायला सिध्या चढले दुसऱ्या जागे जागे होय पुढून तरी ते कोणतरी असं इकडं यासाठी आता असं आता कळून आलं एवढं बरं का पण आता वाटत राहायला लागलं आम्हाला वारले का बाबू वातावरण पब्लिक परत थोपले निम्म्यावरती आहे निम्मे इकडे. पब्लिक सनराईज पाहायला भेटलाय नाही पूर्ण धुकं आलं पूर्ण एवढं खास नाही दिसलं पावसामुळं. आता नाही पूर्ण धोका आलेला आहे डायरेक्ट इथे नॉर्मल वर येऊ राहिला आता. हा खतरनाक एकदम खतरनाक सक्सेसफुली पाहायलाय आपण आता.
पब्लिक अरे वरतून झालंय पाच पब्लिक खास या येऊ साठी आपण इथं आलो होतो. या इकडे सूर्य इकडे ढगले गेलेले पूर्ण वातावरण एकदम पूर्ण धुकं गेलेलं आता. तुला बोर